मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. हेच अनुवाद सदा सर्व काळ करुनी गोपाळ काला सेवू. अनुवाद करून गोपाळ काला सेवू. म्हणून अगोदर आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं चरित्र गायचं आहे, ते श्रवण करायचं आहे. नंतर तो काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होणार आहे. तुम्ही म्हणाल मग ते कोणतं चरित्र सांगणार, तर त्याचाही निर्देश तुकोबारांनी केलेला आहे. तुकोबारा म्हणतात ते चरित्र उच्चारावं देवाने जे गोकुळात केलेलं आहे ते उच्चारावे केले देवे गोकुळी. देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. देवाने गोकुळात जे चरित्र केलेलं आहे ते आजच्या प्रसंगी सांगावे. गोकुळातच का सांगावं बरं, याचं एक जबरदस्त कारण मी आपल्या लक्षात आणून देतो. काला जो भगवंताने केलेला आहे तो गोकुळातच केलेला आहे, म्हणून गोकुळातलं चरित्र सांगावं. मथुरेत गेल्यावर देवाने काला केला नाही, की द्वारकेत गेल्यावर काला केला नाही. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे हे 3 कालखंड पडतात. पहिला गोकुळातला, दुसरा मथुरेतला आणि तिसरा द्वारकेतला. एकूण कृष्ण अवताराचा कालखंड 125 वर्षाचा आहे. काय बडबड चालली माता वर्गामध्ये? कृपया महिला मंडळी शांत बसा. बाहेरचा प्रतिबंध आणि इथलाही प्रतिबंध. आंतरबाह्य आता युद्ध आहे. भगवान श्रीकृष्णाच्या अवताराचे 3 कालखंड पडतायत. पहिला गोकुळातला, दुसरा मथुरेतला आणि तिसरा द्वारकेतला. कृष्ण अवताराचा एकूण कालखंड 125 वर्षाचा आहे. 125 वर्षाचा कालखंड कृष्ण अवताराचा आहे. पहिली 11.5 वर्ष वयाची भगवंताची गोकुळात गेली. गोकुळात भगवान 11.5 वर्षापर्यंत होते वयाच्या. त्यानंतर अक्रूर येतो आणि तो भगवंताने बलराम दादाला घेऊन मथुरेला जातो. मथुरेला जाणं हा दुसरा कालखंड. त्या दुसऱ्या कालखंडामध्ये भगवंताने काय केलं? कंसाचा वध केला, चाणूरमुष्टिकाचा वध केला. तिथलं राज्य उग्रसेनाला दिले उग्रसेना मथुरेचे राज्य. मथुरेचं राज्य उग्रसेनाला दिलं आणि आपण त्याला सहाय्य करू लागला. हा दुसरा कालखंड मथुरेतला. हा आहे 13.5 वर्षाचा. 11.5 वर्ष गोकुळात, 13.5 वर्ष मथुरेत, अशी 25 वर्ष झाली. आणि पुढची 100 वर्ष ही द्वारकेतली आहेत. 17 वेळा जरासंधाने मथुरेवर स्वाऱ्या केल्या. उग्रसेनाने भगवंताला सांगितलं की तू इथे राहत असेल तर मी राज्य स्वीकारतो, कारण मला या जरासंधाची फार भीती आहे, म्हणून मी राज्य स्वीकारत नाही. म्हणे तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. उग्रसेन म्हणतात मी स्वीकारतो, मग तू सहाय्यक म्हणून इथे राहशील तर.
भगवंताने कबूल केलं, राहू लागले. पण जरासंध स्वाऱ्या करायचं थांबेना. तो स्वाऱ्या करतो आहे परंतु टिकत नाही, युद्धामध्ये पळून जातोय. भगवंताने त्या प्रत्येक स्वारीचा अहवाल लिहिला. कोणत्या स्वारीमध्ये किती सार्वजनिक मालमत्ता नष्ट झाली, जीवितहानी किती झाली, मालमत्ता किती संपली, वित्तहानी किती झाली, या सर्वाचा अहवाल भगवंताने लिहून ठेवला. त्या जरासंधाची अशी चीड होती भगवान श्रीकृष्णावर की भगवान श्रीकृष्ण ज्या विभागात असेल त्याच विभागात तो स्वाऱ्या करत असेल. आणि तो चिडून असण्याचं कारण साहजिक आहे. भगवान श्रीकृष्णाने कंसाला मारलं होतं आणि कंस हा जरासंधाचा जावई होता. जरासंधाच्या 2 मुली अस्ती आणि प्राप्ती ह्या कंसाला दिलेल्या होत्या. म्हणून आपल्या जावयाला मारून आपल्या मुलींना वैधव्य आणणारा हा भगवान श्रीकृष्ण आहे. म्हणून तो जरासंध श्रीकृष्णावर चिडून होता आणि श्रीकृष्ण भगवान जिकडे असेल तिथे तो स्वाऱ्या करत असे. भगवंताने ते प्रत्येक स्वारीचा अहवाल लिहून ठेवला. जीवितहानी किती झाली, वित्तहानी किती झाली, सार्वजनिक मालमत्ता किती नष्ट झाली, या स्वारीमध्ये तो 17ही स्वाऱ्यांचा अहवाल भगवंताने उग्रसेनाला सादर केला. तो अहवाल त्याने गहाळ केला नाही का जाळून टाकला नाही. तो अहवाल व्यवस्थित उग्रसेनाकडे सादर केला आणि सांगितलं, उग्रसेनजी तुम्ही मला आग्रह धरता की इथे थांबा, पण माझं तर असं मत आहे मी इथे थांबल्यामुळेच जरासंध स्वाऱ्या करतो आहे. कशावरून? हे 17 स्वाऱ्यांचे अहवाल तुम्ही बघा. तो तुमच्यावर स्वारी करत नाही, तो मी जिकडे असेल तिकडे स्वारी करतो आहे. म्हणून तो माझ्यावर चिडून आहे, म्हणून मी इथे असल्यामुळे स्वारी करतो. मी जर इथे नसलो तर तो स्वारी करणार नाही, म्हणून मी इथून निघून जातो. उग्रसेनाची समजूत काढली भगवंताने. पण उग्रसेन ते म्हणतायत, तुम्ही म्हणता खरे, पण मला फार भीती वाटते त्याची, तो मलाही त्रास देईल. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, जर तुम्हाला त्याने त्रास दिलाच तर मला फक्त एक मिस कॉल द्या तुम्ही, की त्याच क्षणी मी येईल आणि जरासंधाचं पारिपत्य करेन. याप्रमाणे उग्रसेनाची समजूत काढली आणि भगवंताने मथुरा सोडली आणि समुद्राकडे जागा मागून घेऊन तिथे द्वारकापुरी वसवली. तुकोबाराय सांगतात बालक्रीडेमध्ये, तेथे दैती उपसर्ग केला लोका, मग रचली द्वारका तुका म्हणे. दैत्याने जनतेला उपसर्ग केला, उपद्रव केला, म्हणून देवाने द्वारकापुरी वसवली. कुठे? रचियेला गाव सागराचे पोटी. समुद्राकडे जागा मागून घेतली आणि तिथे भगवंतांनी द्वारकापुरी वसवली आणि भगवान तिथे राजे झाले. राजे गड्यांनो, राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यांनो राजा किरे झाला, गड्यांनो राजा किरे झाला, कृष्ण सिंहासनी बैसला, कृष्ण सिंहासनी बैसला. गड्यांनो राजा किरे झाला कृष्ण सिंहासनी बैसला. भगवंताने ते द्वारकेचं राज्य इतकं उत्तम केलं, अतिशय उत्तम केलं. आणि ते किती 100 वर्ष केलं. 100 वर्ष भगवान श्रीकृष्णाने द्वारकेचं राज्य केलं. इतकं उत्तम केलं की त्या राज्याचा गौरव जगद्गुरु तुकोबारांनी अर्ध्याच चरणात केलेला आहे, की किती उत्तम राज्य केलं भगवंताने द्वारकेचं. काही चिंता कोणा नाही कोणे विशी, करी द्वारकेशी राज्य दे. देव द्वारकेशी राज्य करी. कसं करी? काही चिंता कोणा नाही कोणे विशी. कोणालाच चिंता नव्हती
आणि कशाचीच नव्हती असं राज्य भगवंताने द्वारकेत 100 वर्ष केलं. आता सध्या आपलं राज्य कसं चाललेलं आहे? कोणालाही चिंता आहे आणि कशाची आहे. माझी राज्यकर्त्यांना विनंती आहे, ज्यांच्या हातात सत्ता आलेली आहे त्या सत्ताधीशांनी आपल्याला भगवंताने ही संधी दिलेली आहे, तर या संधीचं सोनं करावं आणि असं राज्य करावं की रामप्रभूंचा, भगवान श्रीकृष्णाचा आदर्श घ्यावा आणि कोणाला चिंता राहू नये आणि कशाचीच राहू नये असं राज्य करावं. संधी मिळालेली आहे. 7-12 आम्ही कोरा करू असं आश्वासन आहे, त्याप्रमाणे कोराच केला पाहिजे. विठ्ठला भगवंताने द्वारकेचं राज्य या प्रकारचं केलं. काही चिंता कोणा नाही कोणी विषयी, कोणालाच चिंता नव्हती आणि कशाचीच नव्हती असं राज्य भगवंताने द्वारकेमध्ये 100 वर्ष केलं. एकूण असा 125 वर्षाचा कालखंड. तर पहिला 11.5 वर्ष गोकुळातला, 13.5 वर्ष मथुरेतला आणि 100 वर्ष द्वारकेतला. तर या तिन्ही कालखंडापैकी काला जो भगवंताने केलेला आहे तो फक्त गोकुळात केलाय. मथुरेत गेला नाही की द्वारकेत केला नाही, गोकुळातच केलेला असल्यामुळे तो का केला, कोणाबरोबर केला, देवाने त्याच्यातून काय साधवलं आणि आज तुम्ही आम्हाला त्याचा विचार करण्याची गरज काय. मला नेहमी जाणवतं प्रत्येक सप्ताहाच्या शेवटी काल्याचंच कीर्तन करून समारोप का करायचा. पहिले 7 दिवसाचे कीर्तनकार आपल्या इच्छेप्रमाणे लोकांच्या म्हणण्याप्रमाणे कोणताही अभंग घेऊ शकतात, कीर्तन करू शकतात. पण समारोप म्हटलं की तो काल्याच्या कीर्तनाने, आणि काल्याचं कीर्तन म्हटलं की तो बांधलेला कशाने, उपरण्याने नाही, तो या नियमाने बांधलेला की त्याने भगवान श्रीकृष्णाचं गोकुळातलं चरित्र सांगावं. तर आपल्या संप्रदायामध्ये पूर्वजांनी ही पद्धत का घालून दिली, काल्याचंच कीर्तन करून समारोप का करावा, या संतांचा काय नेमका उद्देश आहे ते मार्मिक चिंतन मी आपल्याला शेवटी काल्याचा विषय सांगताना सांगेन. तूर्त अभंगाचा भावार्थ संपू. तर काला हा गोकुळातच केलेला असल्यामुळे गोकुळातलं चरित्र सांगावं असं तुकोबारायांचं म्हणणं आहे. चरित्र ते उच्चार आहे, ते हे दर्शक सर्वनाम आहे. ते चरित्र उच्चारावं, ते म्हणजे कोणतं, केले देवे गोकुळी, ते गोकुळात जे चरित्र केलेले ते सांगावं. मग कोणाचं सांगावं याचा काय प्रश्न तिथे राहिला नाही. गोकुळात कोणता देव होता, कृष्ण होता. कृष्ण गोकुळी जन्मला, म्हणजे कृष्णाचं चरित्र सांगावं. आज तरी निदान रामाचं चरित्र सांगण्याची काही गरज नाही, कृष्णाचं चरित्र सांगावं, कारण गोकुळात तो होता. कृष्ण गोकुळी जन्मला म्हणून भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगावं. कोणतं सांगावं, तुकोबारांनी ते स्पष्ट केले. केले देवे गोकुळी, ते गोकुळी केले ते, त्याने गोकुळात जे केलेलं आहे ते सांगावं. मथुरेत केलेलं नाही, द्वारकेत गेलेलं नाही, गोकुळात जे केलेले ते सांगावं. केले देवे गोकुळी ते चरित्र उच्चारावे. म्हणून गोकुळातलं चरित्र ज्या अभंगात आलेला असेल असाच अभंग आज सेवेला घ्यावा लागतो. म्हणून बालक्रीडेचे अभंग, गवळणीचे अभंग आणि काल्याचे अभंग या 3 सर्वरात्री अभंग आज सेवेकरता घेता येतात. म्हणून या तिन्हीपैकी काल्याचे जे अभंग आहेत त्यातील हा एक अभंग मी आज आपल्यापुढे सेवेला घेतलेला आहे. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरे पुरे म्हणाल तू वरी. भगवंताने गोकुळात अवतार धारण केला. या अवताराचं अतिशय श्रेष्ठत्व आहे. हा परिपूर्णतम असा अवतार आहे. अवताराचे तसे 6 प्रकार शास्त्रात सांगितलेले आहेत. अंशांश अवतार, अंश अवतार, आवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार आणि परिपूर्णतम अवतार असे अवताराचे एकूण 6 प्रकार गर्गसंहिता ग्रंथामध्ये सांगितलेले आहे. आता 6वा जो अवतार आहे तो परिपूर्णतम अवतार आहे आणि तो परिपूर्ण उत्तम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा.
परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एवही एक कार्यार्थ मागत्य कोटी कार्यम चकार. परिपूर्णतम अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा. परिपूर्णतम का? अवताराची तिन्ही प्रयोजनं सिद्ध करून आधी काही कोट्यावधी लीला या कृष्ण अवतारात केलेल्या आहेत. अवताराची 3 मुख्य प्रयोजनं, दुष्टांचं निर्वहन, भक्तांचं संरक्षण आणि धर्माची संस्थापना, हा देवाचा 3 कलमी कार्यक्रम. ही तिन्ही प्रयोजनं सिद्ध करून भगवान श्रीकृष्णाने आधी काही कोट्यावधी लीला केलेल्या आहेत. म्हणून असा हा परिपूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचा. गोकुळात भगवान अवतीर्ण झाले त्यावेळेला गोपाळांकडे पाहिलं देवाने. बारकाईने पाहिलं तर गोपाळ अशक्त दिसून आले, दुर्बल दिसून आले. भगवान विचार करू लागले, यांच्या आधारावर मला अनेक बलाढ्य राक्षसांचा संहार करायचा आहे आणि हे जर अशक्त दुर्बल असतील तर हे कसं शक्य होईल. देशाचं संरक्षण खातं बलवान असावं लागते. ते संरक्षण खातं जर बलवान नसेल तर शेजारची राष्ट्र त्याचा कमकुवतपणा जाणून आक्रमण करतात, अतिक्रमण करतात. आणि जर बलवान असेल राष्ट्र तर शेजारच्या राष्ट्रांना वचक राहतो, ते गप्प राहतात, काही करत नाही. नको, यांच्या नादी लागायला नको. यांनी अणुसंशोधन केलेलं आहे, अणुतंत्रज्ञान यांच्याकडे आहे, आपल्याकडे नाही, यांच्या नादी लागता कामा नये असा वचक राहतो. म्हणून संरक्षण खातं बलवान पाहिजे. तेव्हा गोपाळ जर अशक्त दुर्बल असते तर हे कसं शक्य होणार आपल्याला. म्हणून भगवंताने गोपाळांची तातडीची मीटिंग घेतली आणि गोपाळांना म्हणतात, का रे गोपाळांना तुम्ही अशक्त दुर्बल का? आपल्या गोकुळात काय कमी आहे? गोकुळात सकस आहार भरपूर आहे, मग तुम्ही सशक्त का नाही? सकस आहार भरपूर होता गोकुळामध्ये, कारण ते गोकुळच होतं. गोकुळ, गो म्हणजे गाई आणि कुल म्हणजे समूह. गायींचा समूह जिथे भरपूर आहे त्याला म्हणतात गोकुळ. गोकुळात खूप काय होत्या, खूप खूप होत्या. किती होत्या मी तुम्हाला यादी देतो, यादी. तुम्ही फक्त बेरजा ओढण्याचं काम करा. किती गाय होत्या त्या गोकुळात व्रजभूमीमध्ये? गर्गसंहिता ग्रंथात त्याची संख्या सांगितलेली आहे. किती गाय होत्या? गोकुळामध्ये 9 उपनंद होते, 9 नंद होते, 6 वृषभानू होते, 2 वृषभानुवर होते आणि 1 नंदराज होते. ही जी मी नावं घेतली ना, ह्या त्या कालातल्या पदव्या आहेत. पदव्या कसल्या? कोणाकडे किती गायी असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा या पदव्या. जसं आपण आता नगरपालिकेत निवडून येणाऱ्यांना काय म्हणतो? नगरसेवक म्हणतो. विधानसभेवर निवडून येणाऱ्यांना आमदार म्हणतो. लोकसभेवर निवडून येणाऱ्यांना खासदार म्हणतो. हे जसं आहे तसं त्या काळात कोणाकडे किती गाय असल्यानंतर त्याला काय म्हणावं अशा ह्या पदव्या आहेत. कोणाकडे किती गाय काय म्हणावं? तर गोकुळामध्ये 9 उपनंद जे होते, उपनंद कोणाला म्हणतात? ज्याच्याकडे 5 लाख गायी आहेत त्याला उपनंद म्हटलं जात होतं. उपनंदश्च कथितः 5 लक्ष गवांपती. 5 लक्ष गवांपती उपनंदः कथितः. 5 लाख गायी असणारा त्याला उपनंद म्हटलं जात होतं. आणि अशा 5 लाख गायी असणारे उपनंद तिथे 9 होते. 9 5 45 लाख गायी ह्या उपनंदांच्या झाल्या. 9 नंद होते तिथे. नंद कोणाला म्हटलं जात असेल? 9 लाख गायचा जो मालक तो नंद. नंद प्रोक्त सगोपालैर 9 लक्ष गवांपती. 9 लक्ष गवांपती नंद हा प्रोक्त. 9 लाख गायचा मालक नंद म्हटला जात होता. आणि असे 9 लाख गाय असणारे नंद तिथे 9 होते. नवा हे जुन्याच लोकांच्या तोंडातून येईल. नवीन लोकांना नवा किती कॅल्क्युलेटर दाबल्याशिवाय कळायचंच नाही. तर 81 लाख गायी ह्या नंदांच्या झाल्या. 6 वृषभानू होते. वृषभानू कोण? 10 लाख गायचा जो मालक तो वृषभानू.
वृषभानु स उक्तो यो दशलक्ष गवांपती, दशलक्ष गवांपती वृषभानु उक्ता. 10 लाख गायचा मालक वृषभानु म्हटला जात होता. आणि असे 10 लाख गाय असणारे वृषभानु तिथे 6 होते. 10 60 लाख गायी ह्या वृषभानूंच्या झाल्या. 2 वृषभानुवर होते. वृषभानुवर कोण? अर्धा कोटी गायी ज्याच्या घरी आहे. 50 लाख गायचा जो मालक तो वृषभानुवर म्हटला जात होता. कोट्यर्धंतु गवाम यस्य वृषभानुवरस्तु 6 वृषभानुवर हा तो वृषभानुवर कोण? कोट्यर्धम गवाम यस्य, अर्धा कोटी गायी ज्याच्या, तो वृषभानुवर म्हटला जात होता. आणि असे वृषभानुवर तिथे 2 होते. त्यांची नावे सांगितलेली आहेत. एतादृशौ व्रजे द्वौतु सुचंद्र द्रोण एवच. सुचंद्र आणि द्रोण ही त्यांची नावे आहेत. असे 2 वृषभानू होते. म्हणजे यांचे किती झाल्या? 1 कोटी झाल्या. आणि 1 नंदराज होते. नंदराज कोण? 1 कोटी गायचा जो मालक तो नंदराज. गवाम कोटीर गृहे यस्य नंदराज सैवही. 1 कोटी गाय ज्याच्या घरी तो नंदराज. आणि असे नंदराज भगवान श्रीकृष्णाचे वडील होते. भगवंताच्या घरी 1 कोटी गाय होत्या. आमचे काही काही कीर्तनकार सांगतात भगवंताच्या घरी 9 लाख गाय होत्या. आणि त्याला प्रमाण सांगतात, आई मी तुझा एकुलता एक, गायी राखितो 9 लाख. पण तिथे स्पष्ट शब्द आहे, गायी राखितो 9 लाख म्हटले. गायी आहेत 9 लाख असं नाही म्हटलं. गायी राखितो 9 लाख म्हटले. भगवंताच्या घरी 1 कोटी गाय होत्या. गर्भसंधी 1 कोटी गाय होत्या. त्यापैकी काही गाया अशा होत्या की त्या बाकीच्या गोराख्यांना सांभाळल्या जात नसत, आवरतच नसत. तेव्हा त्या गोराखी देवाला म्हणायचे, आम्ही राजीनामा देतो, आम्ही काम करू शकत नाही, या गायी आम्हाला आटपत नाही. भगवान म्हणायचे जी आटपत नसेल ती माझ्याकडे आणून सोडावं. अशा न आटपणाऱ्या 9 लाख गायी एकटे भगवान सांभाळत होते. आणि बाकीच्या 91 लाख गाय सांभाळण्याकरता हजारो नोकर होते भगवंताचे. अशा 1 कोटी गाय होत्या. अशा एकूण गायी गोकुळात होत्या. किती झाल्या? वेळ चुकू नका. 3,86,00,000 झाल्या. 3,86,00,000 झाल्या. ह्या कोणाच्या झाल्या? कॅबिनेट दर्जाचे जे त्यांच्याच झाल्या, उच्चस्तरीय नाही, त्यांच्या झाल्या. बाकी खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती मेंबर, ग्रामपंचायत सदस्य, इतर लोकांच्या, किरकोळ लोकांच्या 100, 200, 1000, 500 तरी गायी असतील की नाही. इतक्या गायीच गायी तिथे भरपूर होत्या. म्हणून त्या विभागाला नाव होतं गोकुळ. खूप गाय, खूप गाय. आजही गोकुळ शब्द वाक्प्रचारात वापरला जातो. बोली भाषेत आपण गोकुळ शब्द वापरतो. केव्हा वापरतो? अधिक्य सांगायचं असलं, भरपूरपणा सांगायचं असला की गोकुळ शब्द आपण बोली भाषेत वाक्प्रचारात वापरतो. घर गोकुळ, घर गोकुळासारखं भरलंय म्हणतो की नाही? कधी म्हणतो? एकही पोरग घरात नसल्यावर, त्यावेळेला म्हणतो का घर गोकुळासारखं भरलंय? नाही. भरपूर असल्यावर 2-3 त्रिकोण ओलांडलेत म्हणा की, भरपूर असल्यावर म्हणता ते घर म्हणजे गोकुळ. तिथे काय कमी आहे? घर म्हणजे गोकुळ आहे, म्हणजे सर्व सुबत्ता तिथे आहे असं गोकुळ. आता इतक्या गायी जर तिथं होत्या, मला सांगा त्यापैकी निम्मे तरी दूध देणारे असतील की नाही? 1/4 तरी असतील की नाही? मग इतकं दूध जर भरपूर आहे तर दही तूप लोण्याला काही कमतरता असेल का? मग दूध, दही, तूप, लोणी जर भरपूर आहे, सकस आहार भरपूर आहे, तर गोपाळ सशक्त पाहिजेत की नाही? सकस आहार इतका असल्यावर सशक्त पाहिजे. भगवान म्हणतात का नाही सशक्त तुम्ही? इतका सकस आहार आपल्याकडे आहे. गोपाळ म्हणाले देवा तुमचं म्हणणं बरोबर आहे, सकस आहार आपल्याकडे भरपूर आहे, पण आम्हाला मिळेल तर ना. म्हणे मग हा माल जातो कुठं? गोपाळाने सांगितलं निर्यात होते, मथुरेच्या बाजाराला विकायला जातो. मथुरेच्या बाजाराला विकायला? हो. हा तर धोका, दुहेरी धोका झाला माझ्या राज्याला. पहिला धोका हा की तुम्हाला न मिळणं, हा पहिला धोका की त्यामुळे तुम्ही अशक्त दुर्बल राहिला. आणि तो मथुरेच्या बाजाराला विकायला जातो, हा महान धोका.
महान धोका कसा? मथुरेला कोण आहेत? कंसाचे लोक, दुष्ट, आणि तेच होतात आपला माल खाऊन पुष्ट. माल आपला, खाणारे ते, बलवान होतात ते. म्हणजे पर्यायाने आपणच आपल्या शत्रूची शक्ती वाढवतोय, आपण शत्रूला बलवान करतोय. आणि एक लक्षात घ्या, भगवंताने विचार केला, शत्रू बलवान झाला की तो आपल्याला घातक. तो बलवान झाला का कधी आक्रमण करेल सांगता येत नाही. बलवान नसलेला पाकिस्तान उगीच वळवळ करतो. बलवान झालेला तो आक्रमक होतो, अतिक्रमण करतो. त्यामुळे हा धोका आहे आपल्याला. देवाने विचार केला की मी राजा आहे आणि राजावर प्रजेच्या रक्षणाची जबाबदारी आहे, तेव्हा मी माझी जबाबदारी पार पाडली पाहिजे. तेव्हा देवाने तातडीचा निर्णय घेतला, वट हुकूम काढला आणि राज्यबंदी घोषित केली. राज्यबंदी लागू केली. कोणीही दहीदूध तूप लोणी मथुरेच्या बाजाराला विकायला न्यायचं नाही. बंदी घातली. बंदी घातली. पण तरी महिना, 2 महिने झाले, 4 महिने झाले, गोपाळांच्या तब्येत फरक दिसेना. 5-6 महिने तरी फरक दिसायला पाहिजे. फरक दिसेना. भगवान म्हणतात, का रे गोपाळांनो, राज्यबंदी लागू करून 6 महिने झाले, अजून तुमच्या तब्येतीत फरक का नाही? गोपाळ म्हणाले, फरक पडेलच. कसं काय? कसं काय म्हणजे? राज्यबंदी लागू केली ती. गोपाळ म्हणाले, तेव्हा तुम्ही राज्यबंदी लागू केली, पण ती कागदोपत्री आहे, अंमलबजावणी नाही. बऱ्याच घोषणा वर होतात, त्या कागदावर येतात, तसा GRही निघतो. त्या GR प्रमाणे अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याच्यावर निधी टाकला जातो, पण तो टाकलेला निधी नेमका कुठं जातो हे माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त सांगता येईल, मला त्याचा अभ्यास नाही. केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या फार चांगल्या योजना आहेत, फार चांगल्या योजना आहेत, आणि त्या सर्व व्यापक आहे, सर्वांकरता आहेत, तळागाळापर्यंतच्या योजना आहेत. आणि त्याप्रमाणे अर्थसंकल्पात तिथे निधी टाकला जातो, पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की तो तिथपर्यंत पोहोचत नाही, म्हणून विकास होत नाही. ही शोकांतिका आहे. म्हणून तुमची योजना, तुमच्या घोषणा ह्या कागदोपत्री आहेत, अंमलबजावणी नाही. अजूनही रात्री अपरात्री माल जातो आहे. आम्ही बलवान होणार कसे? एक लक्षात घ्या, ज्याच्यावर बंदी घातली जाते त्याचं काय होतं आपल्याला माहिती आहे. बंदी घातली गेली का चोरट्या मार्गाला सुरुवात झाली. पुढच्या दाराने नाही, मागच्या दाराने माल सप्लाय होत राहतो. गोपाळ म्हणाले, देवा अजूनही माल रात्री अपरात्री जातो आहे, आम्हाला मिळत नाही, आम्ही बलवान कसे काय होणार? भगवान म्हणतात, ठीक आहे, असं जर घडतंय तर ती माझी जबाबदारी आता मला पार पाडली पाहिजे. पालक जर आपल्या पाल्याचं पोषण करत नसेल, पाल्याच्या पोषणाची जबाबदारी पालकावर आहे, आणि तो पालक जर ते पाल्याचं पोषण करत नसेल तर पर्यायाने जबाबदारी ती राजावर येते. जसं कुपोषणाने जर कुठे बळी पडले तर विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला अधिवेशनात धारेवर धरतो. शासनाचं लक्ष आहे का? अन्न नागरी पुरवठा खातं काय करत आहे? अमुक भागामध्ये कुपोषणाने इतके बळी पडलेले आहेत, शासन काय करत आहे? तिकडे योग्य असा अन्न पुरवठा होत नाही, सकस आहार मिळत नाही. विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला धारेवर धरतात, म्हणजे पर्यायाने ही राजाची जबाबदारी. तेव्हा ही माझी जबाबदारी आहे. म्हणून भगवंताने निर्णय घेतला, मिळत नाही तुम्हाला, नाही, अजूनही रात्री अपरात्री जातो. धाडसी निर्णय घेतला देवाने. आता एक केलं पाहिजे, लेव्हीद्वारा सक्तीची वसुली. तुमच्या घरात शिरून तुमचा माल काढणार आणि तुमच्या मुलांना खाऊ घालणार, असा देवाने निर्णय घेतला आणि लगेच जाहीर केलं, गोपाळांनो तुम्हाला मिळत नाही ना? नाही, मग चला चला. कुठं चला? तुम्ही सर्वजण माझ्या मागे मागे या, असं अभंगाच्या पहिल्या
सर्वांनी या. भगवान म्हणतात माझ्याजवळ निवड नाही, सर्वांनी या. सर्वांना या असं मी म्हणतो. एक लक्षात घ्या, देवाजवळ निवड नसतेच. निवड ही जीवाजवळ असते. जीव लगेच निवड करतो. हा माझा नाही, माझ्या भावाचा आहे. लगेच निवड हा आमच्या गल्लीतला नाही, शेजारच्या गल्लीतला आहे. हा आमच्या गावचा नाही, शेजारच्या गावचा आहे. हा आमच्या तालुक्यातला नाही, हा आमच्या समाजाचा नाही, हा आमच्या पक्षाचा नाही, हा आमच्या गटाचा नाही. पक्षांतर्गत गटबाजी असते असं म्हणतात. निवड जीवाजवळ आहे. आपला परका हा भाव निवड करण्याचा जीवाजवळ आहे, देवाजवळ नाही. देव म्हणतात अवघे सर्वांनी. आणखी एक महत्वाचं मी सांगतो, देवाजवळ निवड नसते, निवड जीवाजवळ असते. जीव निवड. आता एक सांगतो महत्वाचं, देव जर निवड करू लागला ना तर तो देव राहणार नाही, तो जीव होईल. तो निवड जर करायला लागला, हा माझा नाही असं जर तो म्हणू लागला, तर आपण वकिलामार्फत सरळ त्याला नोटीस देऊ की तू देव म्हणण्याला लायक नाही. कारण जो देव आहे तो सर्वाचा निर्माता आहे. अंधळ्या पांगळ्याचा एक, विठोबाचा एक तो आहे. त्याने जे सर्व विश्व निर्माण केलेलं आहे. जेणे हे विश्व निर्मिले, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयन्ते विसंशन्ति तद्विजिज्ञास स्वतः ब्रह्मेति. सर्व ममैवांश जो लोक, सर्व त्याचेच अंश आहे. त्यानेच हे सर्व निर्माण केलेलं, म्हणून त्याला त्याच्यात निवड करता येत नाही. आणि तो जर निवड करत असेल तर तो खरा देव नाही, त्याला देव म्हणता येणार नाही. आपण नोटीस देऊ की तू राजीनामा देऊन मोकळा हो. देवाजवळ निवड नसते, निवड जीवाजवळ असते. देव निवड करू लागला तर तो देव राहणार नाही, जीव होईल. आता मी आणखी महत्वाचं उलट सांगतो, जीव जर निवड करणार नाही तर तोही जीव राहणार नाही, तो जीव देव होईल. की जो जीव निवड करणार नाही, ज्याच्याजवळ आपला परका हा भेदभाव नाही, जो जीव सर्वांना जवळ करत असेल, अपबर भाव ठेवत नसेल, तो जीव म्हणता येणार नाही, त्याला देव म्हणावं. देव जे का रंजले निवड करत नसेल तो जीव राहणार नाही, तो जीव देव. तुकोबारा म्हणतात, जे का रंजले कांजले त्याचे म्हणे जो आपुले तोच साधू ओळखावा, देव तेथेच जाणार. ज्याशी अपंगिता नाही त्याशी धरी जो हृदय. दया करणे जे पुत्रासी तेच दासा आणि दासी. तुकोबारा म्हणतात, किती सांगू तुका म्हणे सांगू किती, तोच भगवंताची मूर्ती. तो जीव नाही, तो जीव देव आहे. म्हणून देवाजवळ निवड नसते. देव म्हणतात निवड माझ्याजवळ नाही, सर्वांनी या, अवघे या म्हणतात. पण कसे या? माझ्या मागे
माझ्या पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका. काही माणसं देवाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. जीवाने देवाच्या पुढे जाऊ नये, जीवाने देवाच्या मागे जावं. का बरं मागे जावं त्याचं कारण सांगतो. पुढे का जाऊ नये, मागे का जावं त्याचं कारण सांगतो. पुढे कोणी चालावं? ज्याला कुठे जायचं हे माहीत आहे, कसं जायचं हे माहीत आहे, त्याने पुढे चालावं. आणि ज्याला कुठं जायचं हे माहीत नाही, कसं जायचं हे माहीत नाही, त्याने ज्याला माहीत आहे त्याच्या मागे जावं. पुढे त्यानेच चालावं. कुठे जायचं हे माहिती आहे, कसं जायचं माहीत. जीवाला कुठे जायचं हे माहीत नाही आणि कसं जायचं हेही माहीत नाही. तुम्हाला कशावर म्हणता? जर कुठं जायचं हे जीवाला माहीत असतं, कसं जायचं हे जर माहीत असतं तर माणसं दारू प्यायली नसती, मांसाहार केला नसता, बलात्कार केला नसता, भ्रष्टाचार केला नसता, वाईट काही केलंच नसतं आणि चांगलं केल्याशिवाय राहिलं नसतं. वाईट करणं, दुर्व्यसनं करणं, दुर्वर्तन करणं, दुराचरण करणं हा कुठे जाण्याचा रस्ता आहे? हा नरकाला जाण्याचा रस्ता. नरका जाणे तरी पापे आचराने, कथा न करावी विठोबाची. दुर्व्यसना दुर्वर्तनाने तो अधोगतीला जाणार आहे. म्हणून अधोगती दुर्व्यसना दुर्वर्तनात आहे. म्हणून जर नरकाला जाण्याच्या रस्त्याने जीव जात असेल तर याचा अर्थ काय? कुठं जायचं हे त्याला कळलेलं नाही आणि कसं जायचं हेही माहीत नाही. देवाला मात्र सर्व रस्ते माहीत आहेत, कुठे जायचं हेही माहीत आहे आणि कसं जायचं हेही माहीत आहे. म्हणून देव म्हणतात तुम्ही माझ्या मागे या. मला एक सांगा, पुढे चालणाऱ्याला जर रस्ता कळत नसेल तर मला सांगा त्याच्या मागे जाऊन काय होईल? पंथ पुढील अशी चालता नकळे, मागीलांनी डोळे उघडावे. तुकोबार म्हणतात पुढे चालणाऱ्याला जर रस्ता कळत नसेल तर त्याच्या मागे चालणाऱ्याने डोळे उघडावे. यालाच माहीत नाही याच्या मागे जाण्यात काय अर्थ आहे. जो दुर्व्यसनात आहे, दुर्वर्तनात आहे, दुर्विकारात आहे, कामाच्या मागे आहे, क्रोधाच्या मागे आहे, लोभाच्या मागे आहे, द्वेषाच्या मागे आहे, परमार्थाची वाटचाल करत असताना या विकारांच्या मागे आहे. तर असा जो असेल त्याच्या मागे जाण्यात आपण कुठं जाऊ हे लक्षात घेतलं पाहिजे. विकाराच्या मागे जाणाराच्या मागे जाऊ नये, विचाराच्या मागे जाणाराच्या मागे जावं, देवाच्या मागे जावं. अगर देवाला मान्य असणाऱ्या संतांच्या मागे जावं. या दोघांच्याच मागे जावं, दोघांव्यतिरिक्त तिसऱ्याच्या मागे जावं नाही. हे जीवन ते चालू दादा, हे जीवन ते चालू दादा, जीवन ते चालू दादा, हे जीवन ते चालू दादा. न पडे गुंता कोठे काही, न पडे गुंता कोठे काही, कोठे काही, हे जीवन ते चालू दादा. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.